नेक्स्ट मॅच जर्मन पॅकर्स समोर फाईट करत असताना मसोबा पॅकर्स. चला नेक्स्ट मॅच तुमची प्लेयर सगळे रेडी करायचे विनंती असेल आणि त्या पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. बघा लास्ट फोन असेल सर्व टीमला. ह्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं इथं मात्र कुठल्याही संघाला वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्या. कमिटीचा निर्णय आलाय अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. जे हनुमान पॅकर्स आणि मसोबा पॅकर्स. नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचं आहे आणि टीमला देखील रेडी ठेवायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल यावेळी चुकीची सुरुवात मित्रमंडळींनी यावेळेस केली उमेशच्या माध्यमातून. उमेश विलनकरला यावेळेस पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती तेज सरार बन्नाट म्हणून ज्याची ओळख आहे परंतु समोर देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज क्लास दाखवत असताना त्याची ओळख करून देणारा हा येतोय चौकार. 4 धावा. निखिल आपण पाहतोय निखिल आणि वैभव ही जोडी मैदानात आहे. सलामीवीर जोडी सुरुवातीची जोडी. पुढचा बॉल यावेळेस काय गोलंदाजी कमाल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. दोन बॉल आणि 5 धावा फलकावरती आहेत. वाईट बॉल अतिरिक्त धावेर धाफलक जाऊन पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावरती. 6 धावा धाफलकावरती आहेत. डान्सिंग फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र कव्हरच्या दिशेने फटका सजवला आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहे. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. एक धाव असेल. पंचांची उपस्थित एका बाजूला प्रेषित तोडणकर, सुशांत सुर्वे, प्रथमेश विलनकर आणि इथं मात्र पूर्णपणे मिळतील या 5 धावा. 5 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 12. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अद्यापर्यंतचा विचार केला 2 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झाला आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी या षटकामध्ये. उमेश विलनकरचा विचार केला थोडंसं मागडे षटक नक्कीच ठरतोय. परत एकदा चुकीची कामगिरी यावेळेस मैदानात घडते. 13 धावा धावफलकावरती आहे. 13 ऑन बोर्ड. ऑफसाईडच्या दिशेने फक्त दिशा दाखवण्याचं काम क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठल्याही प्रकारची चुकी इथे मात्र घडणार नाहीये या मैदानामध्ये. खोलवा टपाचा बॉल इथे मात्र खोदून काढलाय. मिड विकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल. एक धाव इथे मात्र एकवडण्यात यश. धावफलक जाऊन पोहोचलाय 14. 14 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅकफुट लावून पंच केला. इथे मात्र क्लास फटका सलामी देताना यावेळेस यूट्यूबच्या कॅमेरामॅनला मेथीला पूर्णपणे 4 धावा चौकार. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 18 धावा तब्बल धावफलकावरती डबल डिजिट ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग ट्रॅकवरती ते मात्र सज्ज झाला. राईट आर्म राऊंड विकेट सूरज सुर्वेला आपण पाहतोय. दुपारचं सत्र चालू आहे. खरं तर आपण पाहतो ही स्पर्धा चांगलं नियोजन चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आदगावकरांची तुमची आमची हक्काची स्पर्धा GPL 8चा थरार मात्र चालू आहे. महासंग्राम 16. यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका क्लास दर्जेदार चौकार. यावेळेस मी तर म्हणेन निखिलला आपण पाहतोय काय फलंदाजी करतोय. क्लास फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा समोरच्या दिशेने फटका सजवला होता. कुठल्याही प्रकारची इथे मात्र धावा मिळणार नाही. चांगला क्षेत्ररक्षण इथं म्हणेन उमेशने केलाय. बॉर्डरच्या दिशेने आपण पाहतोय पारस, अजित आणि उमेश. आता देखील चांगलं क्षेत्र कमाल. 3 धावा वाचवण्याचं काम केलं आपल्या टीमसाठी. 4 बॉल आणि 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट. वैभवला आपण पाहतो यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता पाहावं लागेल. इथे मात्र एक धाव असेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरून पोहोचलाय 25 आकड्यावरती. 24 बोर्ड. 25 धावा धावफलकावरती
पाहायला मिळतात अद्यापी. 5 बॉलचा खेळ नक्कीच झाला. पुढचा बॉल यावेळेस कुठून काढलाय, यॉर्कलेनचा बॉल पाहायला मिळतोय, परंतु आता मात्र ही एक धाव सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे. शांत संयमीचा खेळ आता मात्र चालू आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सव्वीस 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राईट टाइम राऊंड विकेट. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. ते सराब बनाट वेग पाहायला मिळते, परंतु दोन्ही पंचांचे समांतर धावा मिळाल्या. त्या अवांतर धाव्याने धावफलकावर पोहोचले 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस मैदानामध्ये घडलंय चुकी. परत एकदा सलगचा आपण पाहतो दुसरा व्हाईट बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. यावेळेस चुकी करत असताना पारसला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पारस पुलेकर. बॅकफुटला पंच केला. इथे मात्र प्रेक्षक फक्त आणि फक्त बघत राहतील. जाईल सीमारेषा पार. मिळतील पूर्णपणे 4 धावा. यावेळेस मी तर म्हणेन चांगली फलंदाजी करत नसताना आपण पाहतोय निखिलला पूर्णपणे मी तर म्हणेन एका बाजूला तलवार लढवतोय आपल्या संघासाठी. बॅकफुटला परत एकदा पंच केला. इथे मात्र क्लास दाखवलाय. नजाकत बराचसा क्लास फटका येतोय निखिलच्या बॅट मधून. हा हिरा मात्र या मॅच मध्ये नक्की चमकलाय. धावांचा विचार केला, धावांचा पोहोचले तब्बल 36 या आकड्यावरती. 36 ऑन बोर्ड. 36 धावा. वाईट बॉल. एकदा इथे मात्र 51 दिले. धावांचा विचार केला, धावफलक पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राईट टाइम राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतोय पारसला. वाईट बॉल. इथे मात्र मैदानामध्ये चुकी करते वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा ते सरार कमाल गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र कमबॅक केलंय पारसने. 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. परत एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. या सूरजचा विचार केला चांगला खेळाडू, त्याला देखील माहिती आहे किती महत्वाची मॅच आणि किती महत्वाची विकेट आहे. शेवटचा बॉल असेल. वन टू गो. इथे मात्र चुकी मैदानाच्या आत घडली आहे. आणि 41 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडंसं निराश नक्कीच ऋषिकेतला आपण पाहतोय चेहऱ्यावरती. यावेळी शेवटचा बॉल चांगला पाहायला मिळतो, परंतु आता मात्र मैदानामध्ये काढलाय काय थोडीशी दुखापत नक्कीच झाली आहे, परंतु नक्कीच मैत्रीपूर्ण ही लढत आहे. 43 धावा धावफलकावरती आणि 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल आणि 44 धावांची गरज या मॅच मध्ये. तब्बल आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर नक्कीच असेल. 44 धावा पाहायला मिळतात. 44 रन्स टू विन. चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल, कारण की जर विचार केला तब्बल 44 धावा कुठल्या आहेत. टीम श्री स्वामी समर्थ या संघाने, नक्की नंदन मोरे यांचा संघ आहे. आज देखील तो इथे उपस्थित नाही आहे, परंतु नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच ते बघत असतील. कॅप्टन आहे टीमचे आणि टीम ओनर देखील नंदन मोरे, त्यांचं देखील स्वागत या लाईव्हच्या माध्यमातून जर आपण बघत असाल तर. तब्बल 44 धावा इथे मात्र कुठल्या आहेत आणि आता मात्र खरं तर 44 धावांचा डोंगर पार करायचा आहे टीम टायगर बॉयज या संघाला. मी तर म्हणेन यावेळी ऋषिकेत नरवणकरला स्वतः यावं लागेल की काय मैदानाच्या आत फलंदाजीसाठी.
नाही जर विचार केला दहा फलकाचा तर तब्बल 18 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. चुकी घडली आहे नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात. तर त्याने 18 धावा तब्बल खर्च केला एक्स्ट्राच्या स्वरूपात. उमेश असतील तर नंतर पारस असेल. खराब गोलंदाजी नक्कीच झाली. तब्बल 18 धावा त्यांच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या. आणि जर विचार केला तर दुसरं षटक घेऊन आला होता नक्कीच सुरतचा जर विचार केला तर चांगला थोडंसं षटक नक्कीच हाताळलं. परंतु थोडीशी खराब गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल एका बाजूला उमेशच्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर नक्कीच पारस. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोघांच्या माध्यमातून. परंतु आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. एवन जोडी सलामी जोडी यावेळेस मैदानात सज्ज एका बाजूला सुरत दुसऱ्या बाजूला अजित. एवन जोडी सलामी जोडी टीमची मैदानात आहे. दुसरं सत्र चालू होते यावेळेस फिरकीचा जादूगार म्हणून ज्याची ओळख आहे बंटीला आपण पाहतोय. यावेळेस काय कमाल लाजवाब बघा नावाप्रमाणे ज्याची उल्लेख मी सातत्याने करत असतो. फिरकीचं माहेरघर म्हणून ज्याची ओळख नक्कीच बंटीला आपण पाहतोय. खोलोटापाचा बॉल खोदून काढला. इथे मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं पाहावं लागेल. इथे मात्र एक रन असेल. सुग्रीवरित्या दाखल झाला पॉपिंग क्रेज मध्ये. आणि आता मात्र नेक्स्ट मॅच जे हनुमान पॅकर्स विपक्ष मसोबा पॅकर्स लगेच यायचे आपण बघा. मॅचचे स्टार्ट होण्याच्या आधीच तुम्हाला मी कॉल दिला होता. अजून देखील आपण उपस्थित नाहीये. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये जर कॅप्टन इथे उपस्थित नसेल तर पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस निखिलच्या माध्यमातून कमाल जवाब. चला व्हॉलंटियर्स जरा सहकार्य करायचं. व्हॉलंटियर्स चला स्टॅपलर मारा. यावेळेस आपण पाहतोय पंच आमच्या दिशेने नक्कीच पंच यावेळेस पाहावं लागेल पंच निर्णय देतील बघा. बाहेरून कोणी बोलू नका. पंच निर्णय देतील. येस फलंदाज इथे मात्र बाद होईल. फलंदाज बाद असेल नक्कीच. धक्का क्रमांक पहिल्या लागत असताना संघाला वाघाची शिकार महत्वाची विकेट इथे मात्र संपादित झाली. फलंदाज इथे मात्र बाद होतोय अजित. वाघाची शिकार चला मसोबा पॅकर्स आपल्याला वारंवार पुकार येतोय. टॉस साठी यायचंय का तिथे येऊ का टॉस घेऊन सर तुम्हाला. पाच धावा फलकावरती 5 ऑन बोर्ड. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 5 धावा फलकावरती आहेत. काय कमाल गोलंदाजी मी तर म्हणेन. कमीत कमी धावांवरती ठेवण्याचं काम इथे मात्र सिद्धेशने केलंय. बंटी या नावाने मात्र प्रसिद्ध आहे. नाणेफेकी जिंकली आहे टीम श्री हनुमान पॅकरच्या संघाने. निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. येस वाईट बॉल पहिल्याच बॉल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अतिरिक्त धाब्याने ते मात्र धावफलक जाऊन सरसावेल तब्बल 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. इथे मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये घडते. सलगचा दुसरा वाईट आपल्याला पाहायला मिळाला. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र दंडी गुल गुल गुल. फलंदाजाला परतावं लागेल. यू मिस आर डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. यावेळेस स्वतः यावेळेस विडा उचलतोय कॅप्टन. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश नरवणकर यावेळेस मैदानात जात असताना पाहायला मिळतोय. जिम्मेदारी घेतली स्वतःच्या खांद्यावरती. आणि जर 3 चौकार आले ऋषिकेशच्या बॅट मधून सलगचे तर विराज मोरे काहीतरी वेगळं यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि प्रत्येक चौकाराला मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच त्याच्याकडून असेल.
यावेळेस वाईट बॉल. अतिरिक्त धावेने मी तर म्हणेन यावेळेस धावफलक पुढे जाऊन निखिलचा विचार केला, चुकीची कामगिरी. यावेळेस मोठा प्रहार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. परंतु फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज परत एकदा खेळाडूच्या तंबूमध्ये जड पावलांनी दाखल झालाय. चार बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल अजून उरले. नाणेफेकी जिंकले नक्कीच जर्मन पॅकर्सच्या संघाने आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय, इन्व्हाइट केलाय मसोबा पॅकर्सच्या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत जा. बघा विनंती असेल पतू, निर्णय आमच्यापर्यंत प्रत्येक बॉलला पोहोचवत जा काय असेल ते. यावेळी क्लास फटका उमेश पाटील पडत, परंतु आताचा विचार केला एका बाजूला मॅच मात्र झुकली आहे. धावांचा विचार केला, धावाला पोहोचले 13 ऑन बोर्ड. शेवटचं षटक घेऊन येईल मी तर म्हणेन यावेळी वैभवला आपण पाहतोय. एका बाजूला मी तर म्हणेन मॅच झुकली की काय कुठेतरी यावेळेस प्रयत्न करत असावं लागेल. 30 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता फक्त आणि फक्त. औपचारिकता या मॅच मध्ये जरी 6 चौके आले तरी तो सामना मात्र काही जिंकणार नाही. फक्त चमत्कारच या मॅच मध्ये हा विजय मात्र प्राप्त करू शकतो. येणारे 6 बॉल 5 बॉल आणि आता मात्र गरज असेल 26 धावांची. 4 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. परत एकदा प्रहार केलाय, परंतु आता मात्र एकदा मिळेल. 25 धावांची अजून आवश्यकता. येणारे 3 बॉल 25 धावांची गरज या मॅच मध्ये. यावेळेस प्रहार केलाय, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र नक्कीच 4 धावा वाचवण्याचं काम केलं आपल्या संघासाठी. 1 धाव इथे मात्र एकवडण्यात आली. आता मात्र येणारे 2 बॉल आणि आता गरज असेल 24 धावांची अजून आवश्यकता या मॅच मध्ये. इथे मात्र डंटी गुल, फलंदाजाला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. उमेश बॅक टू डकआउट, फलंदाज बाद. शेवटचा बॉल असेल. चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं याची नोंद घ्या, अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. बघा कडक असे कठोर नियम आहेत या स्पर्धेचे. चला बंटी मॅन फ्रॉम दुबई. आणि की बाबांनी जर चौका मारला तर तेजस जुमाळ यांच्या वतीने रोख रक्कम 50 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा संधी असेल बाबासाठी. इथे मात्र फलंदाज बाद असेल, बॉल देखील काउंट असेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम मसोबा पॅकर्स. चला सचिन कोकाडे.